शेवटी मंदारने कावेरीचा डाव हाणून पाडत निशाशी साखरपुडा ठरवलेलाच असतो. त्याच्या विधीही झालेले असतात. त्याच वेळेस मुद्दाम मंदार कावेरीसमोर काकूंना विचारतो की मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल का? तेव्हा काकूंच्या आनंदाचा पारावार उरत नाही. मकरंदला ती म्हणते की काय आहे मकरंदराव, आजपासून तुम्ही मला आईच म्हणायचं. तिने परवानगी दिलेली असते. सगळी पूजाविधी संपन्न झाल्यानंतर आता वेळ येते ती एकमेकांना अंगठ्या घालण्याची. त्याच वेळेस गुरुजी सांगतात की आधी वधूने वराच्या बोटात अंगठी घालायची आणि नंतर वराने. तेव्हा ते सगळं दृश्य पाहून कावेरीचा जीव आतल्या आत तिळतीळ तुटतो. डोळे बंद करून विचार करते की देवा, आता तूच काहीतरी कर. मला माझा बाबा नेहमी म्हणायचा की तेव्हा सगळेच रस्ते बंद होतात ना, तेव्हा तूच कोणता ना कोणता मार्ग उघडा करतोस. त्याच वेळेस खरोखरचा चमत्कार घडतोच. अचानकच कावेरीला पोलिसांचा फोन येतो की आम्ही त्या गुंडांना ताब्यात घेतले, तुमचं काम झाले मॅडम. तेव्हा कावेरी डायरेक्ट पोलिसांना घरीच बोलावते. तर विद्याला ती आनंदाची बातमी देते की आपलं काम झालंय, पोलिसांनी त्या गुंडांना ताब्यात घेतले. आता तुम्ही बघाच या मंदारच्या नाग्या कशा ठेचते ते. तेव्हा मंदार मुद्दाम सगळ्यांसमोर काकूंना म्हणतो की आई, आता सगळ्यांना साखर वाटा ना, कारण आता माझा आणि निशाचा साखरपुडा पार पडलाय. आजपासून आम्ही एकमेकांना बांधील आहोत. आणि हे सगळं तो बोलतो ते मुद्दाम कावेरीकडे पाहतच. तेव्हा खुश असलेली काकू म्हणते की हे काय मकरंदराव, अहो साखरच काय, फक्त पेढेसुद्धा वाटायचेत. आणि विद्याला ती काम सोपवते पेढ्याचा बॉक्स घेऊन येण्याचं. मंदार निशा साखरपुडा पार पडल्यानंतर जेव्हा गुरुजींचे आशीर्वाद घेतात तेव्हा गुरुजी त्याचबरोबर काकू थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगते. तेव्हाच यश कावेरीसोबत फ्लर्ट करतो. कावेरीच्या कानात जाऊन तो कुजबुजतो की एक्सक्यूज मी, यामध्ये खरंच खूप सुंदर दिसताय तुम्ही. तेव्हा कावेरी त्याचे आभार मानते. यशला थोडंसं खटकतंच, का माहिती आहे, कारण यशला वाटत असतं की कावेरीने त्याचंही कौतुक करावं. तोपर्यंतच मंदार, निशा, सुलक्षणा, श्रीकांत दोघांचेही आशीर्वाद घेतात. यश मुद्दाम कावेरीला असं विचारतो की म्हणजे तुम्हाला अजून काही बोलायचं नाही आहे का? मी असं बोलून त्याचा आवाज घशातच अटकतो. मुद्दाम कावेरीला विचारतो की म्हणजे या कपड्यांमध्ये सगळेच खूप छान दिसत आहेत ना? तेव्हा कावेरी म्हणते की हो, खरं तर ट्रेडिशनल कपड्यांमध्ये सगळेच जण खूप छान ग्रेसफुल दिसत आहेत. परत कावेरीने यशचं कौतुक करणं टाळलेलं असतं. कावेरी खरं तर यशची मुद्दाम मस्करी करते. यश तिला विचारतो की सगळे, म्हणजे त्यामध्ये असं विशेष कोणीतरी स्मार्ट, हँडसम, चार्मिंग असं दिसत नाही आहे का कोणी? कावेरीच्या लक्षात येतं बरं का की यशला तिच्या तोंडून त्याचं कौतुक ऐकायचं आहे. तेव्हा कावेरी मुद्दाम म्हणते की हो, खरं तर बाबा आणि संदीप दादा किती स्मार्ट दिसत आहेत ना या कपड्यांमध्ये. परत यश वैतागतो आणि विचारतो की बाबा आणि संदीप दादा काय हे? अहो मी तुम्हाला इतकी छान कॉम्प्लिमेंट दिली, तसंच मनाचा मोठेपणा दाखवून तुम्हीही मला कॉम्प्लिमेंट द्यायला हवी होती. आणि रागात तो कावेरीपासून तोंडच फिरवतो. तेव्हा मुद्दाम कावेरी त्याची टांग खेचते की अच्छा, ओ आत्ता लक्षात आलं माझ्या, छान दिसतोय हा कुर्ता. परत कावेरीने यशचं कौतुक करणं टाळलेलं असतं आणि ते ऐकल्यानंतर तर यशचा चेहराच उदास होतो. कावेरी त्याला विचारते की काय झालं, म्हणजे मी काही चुकीचं बोलले आहे का? तुमचा चेहरा का पडलाय? म्हणजे मी आणखीन काही बोलावं अशी अपेक्षा होती का? तेव्हा यश मनात विचार करतो की आता काय बोलणार मी, एवढा मोठा अपेक्षा भंग केला तुम्ही. कावेरी मुद्दामच यशला विचारते की मनात काही बोलताय का तुम्ही? यश नंदीबैलासारखे नकारार्थी मान डोलावतो आणि टाळ्या वाजवत वेड्यासारखा निघूनच जातो. आणि त्याचं जे लहान मुलांसारखं वागणं असतं ना, त्यावरती कावेरीला खरंच खूप हसू येतं. आता काही वेळानंतर आता सगळा कार्यक्रम पार पडल्यानंतर यश सगळ्या फॅमिलीसोबत सेल्फीज घेत असतो. त्याच वेळेस कावेरी अजूनही ताराकडेच पाहत असते, कारण तिने पोलिसांना घरी जे बोलावलेलं असतं त्यांच्या वाटेकडे ती डोळे लावून बसते. इतक्यातच एक हवालदार येऊन जेव्हा यशला हाक मारतो, यश काही त्याचं लक्ष नसतंच, घरात कोणाचंच लक्ष नसतं खरं तर.
त्या दरवाजाकडे, तेव्हा कावेरी धावत त्यांच्याकडे जाते आणि त्यांना आत घेऊन येते. आता पोलिसांची अचानक घरात एंट्री झाली म्हटल्यानंतर सगळेच जण हवालदिल होतात. तेव्हा हवालदार येता क्षणी खरंच खूप मोठा धमाका होतो. कारण ज्या वेळेस तो मोठा गौप्यस्फोट करत बातमी फोडतो की आम्ही त्या गुंडांना अटक केली आहे. यश धर्माधिकारी, तुम्ही सांगितल्यानुसार ती गुंड आम्ही आमच्या ताब्यात घेतले आहेत आणि हल्ला करणारे त्या गुंडांकडून त्यांच्या म्होरक्याचं नावही कळलंय. मंदार भालेराव असं नाव आहे त्यांचं. त्याच वेळेस आता मंदारची पळताभुई थोडी होते. विद्या मनोमन कावेरीचं कौतुक करते की म्हणजे असा डाव होता तर वा कावेरी वहिनी, मानलं बरं का तुम्हाला. तेव्हा कावेरी मुद्दाम कांगावा करते, मंदार भालेराव हा कोण आहे, कुठला आहे, आपला बिझनेस कॉम्पिटिटर तर नसेल ना. त्याने निशावरती अचानक हल्ला का केला असावा, त्याचा हेतू नक्की काय आहे, हे सगळं आपल्याला शोधून काढावं लागेल. भयानक आहे हे खूप. तेव्हा यशही कावेरीच्या होला हो करतो. तो म्हणतो की अगदी बरोबर आहे, मंदार भालेराव हे नाव मी खरंच कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. कावेरी मुद्दाम त्यांना भरीस पाडण्याचा प्रयत्न करते की हो, म्हणूनच तर म्हणते मी, आता आपण लवकर हालचाल करावी लागेल. त्या माणसाला शोधून काढावं लागेल. त्याने निशावरतीच हल्ला का करवून आणला असावा, बघावं तर लागेलच ना. तेव्हा यश म्हणतो की हो, आपल्याला आता त्या माणसाचं नाव कळल्यामुळे इन्व्हेस्टिगेट करणं हे खूप सोपं होऊन जाईल. तिथेच उभे असलेल्या मंदारचं तोंडचं पाणी पळालेलं असतं. जेव्हा कावेरी पोलीस स्टेशनला जाऊन त्या गुंडांना भेटून त्या माणसाची माहिती काढण्याचा ठरवते, त्याच वेळेस घाबरलेला मंदार मध्येच नाक खुपसतो आणि तो यश घरच्या सगळ्यांना सांगतो की नाही, म्हणजे आता ते गुंड पकडले गेलेत म्हटल्यानंतर पोलीस बघून घेतील हा त्यांचं काय करायचं ते. त्यांना आता शिक्षा तर होणारच आहे ना. नाही म्हणजे एवढं घरात आपल्या कार्यक्रमात चालू आहे, मग कशाला उगाचच आपण त्या भानगडीत पडायचं ना. तेव्हा कावेरी त्याला खडा सवाल करते की हो, असं कसं काय म्हणू शकता तुम्ही. आपल्याला आता ते गुंड भेटलेत म्हटल्यानंतर त्यांना पैसे देऊन हे काम करणारा, या सगळ्या कारस्थानाचा करता करविता कोण होता ते शोधून तर काढावंच लागेल ना. उद्या तुमच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर. तेव्हाच मंदारची घाबरगुंडी उडते आणि कावेरीने त्याला जे कुत्र्यासारखा धुतलेला असतो ना, तो प्रसंग त्याला आठवतो. कावेरी मुद्दाम घरच्यांना भडकावण्याचा प्रयत्न करते, त्यांना मुद्दाम घाबरवून सोडते. सुलक्षणाकडे जात कावेरी तिला समजावण्याचा प्रयत्न करते की अहो, आता तुम्हीच समजावा यांना. खरं तर यांनी स्वतः त्या गुंडांशी 4 हात केले आहेत, मारामारी केली आहे, यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कोण तो मंदार, त्याने पैसे देऊन गुंड पाठवले होते आपल्या निशावरती हल्ला करण्यासाठी. म्हणजे हे सगळं प्लॅन्ड असणार ना. आत्ताच आपण काहीतरी ठोस पावलं उचलायला हवी आहेत. परत काही झालं तर आपण यामध्ये आता पोलिसांची मदत घ्यायला हवे. पोलीस स्टेशनला जायला तर हवंच आहे ना. नको, परत ते सगळं नकोच. कावेरी इतका नाटकीपणा करून बोलत असते ना की सगळ्यांना घाबरवून तर सोडतेच. तेव्हा सुलक्षणा श्रीकांतकडे पाहते आणि श्रीकांतलाच काय, घरातल्या प्रत्येकालाच कावेरीचं म्हणणं पटलेलं असतं. चक्क यावेळी पहिल्यांदा सुलक्षणा कावेरीचं म्हणणं ऐकते. ती म्हणते की बरोबर बोलते ही मुलगी, उगाचच परत काही विपरीत घडायला नको. त्यावेळी मकरंदराव तेव्हासारखे धावून आले म्हणून आपली निशा वाचली, नंतर सुद्धा तिच्यावर हल्ला होऊच शकतो ना. आता स्वतः घरात सुलक्षणाने परवानगी दिले म्हटल्यानंतर कावेरीला चांगलेच पाठबळ मिळालेलं असतं. कावेरी मुद्दाम मंदारला जावई बापू अशी हाक मारते. तो टचकतो आणि मागे वळून पाहतो. कावेरी त्याला सांगते की जावई बापू, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना निवांत इथे घरातच थांबा. उगाचच या सगळ्या प्रकरणाचा तुम्हाला मनस्ताप नको. मी आणि यश निशाला सोबत घेऊन जातो आणि पोलिसात जाऊन माहिती शोधतो. तेव्हा कावेरी मनोमन विचार करते की मुद्दाम मी तुला घरच्यांच्या नजरकैदेत ठेवून जाते, जेणेकरून तू काहीच गडबड नाही करणार. आणि कसं आहे ना मंदार, आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागायलाच हवाय. मुद्दाम मोठ्याने कावेरी म्हणते की हा मंदार नक्की कोण आहे, आज ते कळायलाच हवंय सगळ्यांना. मंदारला चांगलाच घाम फुटलेला असतो, कारण सगळीच सूत्र कावेरीने पालटलेली असतात. आता जे प्रकरण उभं करून घरच्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलेलं असतं,
तेच प्रकरण आता मंदारवर चांगलंच शेकणार आहे. वा कावेरी, जबरदस्त मंदारवरती पलटवार करून त्याचे सगळे मार्गच बंद केलेले असतात. कावेरी निशाला घेऊन आता पुढे निघून जाते. तेव्हा यशही तिच्या मागे जातो. पोलीस स्टेशनमध्ये काही वेळानंतर पोहोचल्यानंतरच मोहित तिथे असतोच. निशाला तो सांगतो की हे बघ निशा, तू अजिबात घाबरू नकोस. त्या दिवशी यापैकी कोणत्या गुंडाने तुझ्यावरती हल्ला केला होता ते आम्हाला सांग. तेव्हा निशा प्रत्येकाचा चेहरा नीट निरखून पाहते आणि त्यातच मंदारचा तो माणूस असतोच. त्या गुंडाकडे बोट दाखवत निशा खुलासा करते की जिजू, हाच तो होता. यानेच माझ्यावरती पहिल्यांदा हल्ला केला होता. यशचा राग अनावर होतो. पोलीस स्टेशनमध्येच यश त्याचा गळा आवळायला लागतो. मोहित कसं बसं तरी यशला दूर सारतो. यशला समजावतो की यश, काय करतोयस हे? घर नाही आहे तुझं, पोलीस स्टेशन आहे. तेव्हा मंदारला कावेरीने चांगलेच अडकवलेलं असतं. मोहित त्या गुंडाला धमकावतो आणि बोलतही करतो. शेवटी तो पोपटासारखं बोलतो, नाव सांगूनही टाकतो की मंदार भालेरावने स्वतः पैसे देऊन हल्ला करायला सांगितला होता. तेव्हा यश म्हणतो की मंदार भालेराव हे नाव कुठेतरी ऐकलंय मी. कावेरी घाबरते, थोडीशी चाचपडल्यासारखी होते, गोंधळून जाते. यश त्याच्या लक्षात येतं की एकदा कावेरी प्रचंड झोपेत घाबरून गेली होती, तेव्हा तिने मंदारचं नाव घेतलं होतं आणि तो तिला प्रश्नही करतो की तुम्हीच एकदा नाव घेतलं होतं ना हे? कावेरी विचार करते की त्या मंदारचं पितळ उघडं तर पाडायचं आहे, परंतु आत्ता ती खरी वेळ नाही आहे. मंदारबद्दल मला माहिती आहे, हे कोणालाही कळता कामा नये, असं स्वतःच्या मनाचीच ती समजूत घालते. कावेरी यशला उत्तर देते की माहीत नाही, मंदार नावाचे तसेही खूप सारे असतात ना, सो तोंडून निघून गेलं असेल. यश तर तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून गप्प होतो, परंतु कावेरीच्या मनात मात्र प्रश्नांचं नुसतं काहूर माजलेलं असतं की असं काय करता येईल की मंदारच्या त्याच्या खऱ्या नावाने मंदारची भांडेफोड करता येईल, तेही त्याच्याच गुंडांच्या तोंडून. याचा कावेरी विचार करत असतानाच तोचपर्यंत मंदार इकडे बिथरून गेलेला असतो. मोठ्यानेच तो म्हणतो की यश आणि कावेरी वहिनींना तिथे जायची गरजच नव्हती. आता सर्वच जण धक्क्याने त्याच्याकडे बघतात. तेव्हा तो लगेचच शब्दांची फेरफार करत सुलक्षणाला म्हणतो की नाही म्हणजे इतक्या दिवसानंतर आपल्या घरात आनंदी वातावरण होतं, छानसा कार्यक्रम चालू झाला होता, मग त्यामध्ये हे सगळं कशाला ना? आता त्याच्या होला हो करते ती मूर्ख यमुना. स्वतःची तर काडीची अक्कल नाही आहे. कावेरीवरती कुठून तरी राग काढायचाच असतो. मुद्दाम कावेरीच्या विरोधात सगळ्यांना भडकावण्याचा प्रयत्न करते की अगदी बरोबर बोलताय तुम्ही मकरंदराव, परंतु माझं या घरात कोणी ऐकतं का? त्या कावेरीला ना गुंडांचा सोक्षमोक्ष लावायची इतकी घाई झाली होती की कोणी तिला काहीच बोललं नाही. आणि का बोलतील म्हणा? त्यावेळी श्रीकांत यमुनाला चांगलेच दटावतो. तिला खडसावतो की यमुना, थोडंसं शांत राहा. आपल्या निशावरती हल्ला झाला ना, त्यामागचं कारण शोधायला गेलेत सुनबाई, आणि यशही आहे ना सोबत. तिच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर कोण होता हे शोधून काढायला नको आहे का? तेव्हा यमुना कांगावा करत म्हणते की बाबा मकरंदराव, बघताय ना, हे आमच्या घरी असं असतं. आमच्या बाबांना असं वाटतं की कावेरी कधी चुकतच नाही. तेव्हा श्रीकांत तिला सांगतो की यमुना, तू गप्प बसतेस का? यश आणि कावेरी दोघेही काय ते बघून घेतील. तेव्हा यमुना कांगावा करते, त्या कावेरीचा काय संबंध आहे बाबा या सगळ्याशी? हल्ला झाला निशावर, जखम झाली मकरंदरावांना, यश त्यामध्ये पडतोय कारण तो आपल्या घरचा करता मुलगा आहे. या कावेरीचा काय संबंध आहे या प्रकरणाशी? का उगाच मध्ये मध्ये करते ती? तेव्हा सुलक्षणा परत एकदा यमुनाचे चांगलेच कान उपटते. यमुना, थोडं गप्प बसतेस का? हे बघ, तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ते दोघे पोलीस स्टेशनमधून आल्यानंतर देतील, तोपर्यंत गप्प बस बाई, हात जोडते तुझ्या पुढे. विद्याला तर इतकं हसू येतं ना, कारण मकरंद त्याच्याच जाळ्यात अडकलेला असतो ना. यमुनाच्या बोलण्याने मंदार सावध होतो आणि मनोमन विचार करतो की वा यामी, नाही म्हणजे बरोबर मुद्द्यावर बोट ठेवून बेधडकपणे तुला सगळ्यांशी बोलता येतं. या घरात ती कावेरी सगळ्यांना मूर्ख बनवू शकते, परंतु तू मूर्खात नाही या निघणार. या घरात तुझाच वापर करून त्या कावेरीला कोणी कचाट्यात आणू शकतं तर ती तूच आहेस. वाह, याच घरात त्या कावेरीच्या विरोधात उभं करण्यासाठी चांगलं शस्त्र मिळालंय मला. आणि शेवटी
कावेरीने जरी घरच्यांच्या नजरकैदेत ठेवलं असलं तरी मंदारने मार्ग काढलेलाच असतो. तोचपर्यंत इकडे पोलीस स्टेशनमध्ये कावेरीने सूत्र हलवलेली असतात. चवताळून त्या गुंडाच्या अंगावर जात निशा मंदारचा फोटो दाखवत ती त्याला विचारते की बघा आमची निशा किती खुश आहे, आजच तिचा साखरपुडा झालाय आणि तुम्ही यांच्यावरती हल्ला केलात, नीट बघा डोळ्याने. तेव्हा तो गुंड खुलासा करतो की अरे हा 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 तर तोच आहे. आता कावेरीला वाटतं की चला आपला प्लॅन फत्ते झाला. तेव्हा यश धक्क्याने पुढे येऊन विचारतो की हा तोच आहे म्हणजे. तेव्हा तो गुंड लगेच शब्दांची फेरफार करतो, कारण त्याला मंदारने आधीच धमकावलेलं असतं. तो पोलिसांना सांगतो की या या दोघांवरतीच हल्ला करायला त्या मंदारने आम्हाला पैसे दिले होते. कावेरी हादरते. कावेरी परत त्याच्या अंगावरती चवताळून जाते की नीट डोळ्यांनी बघा आणि सांगा की तुम्हाला नक्की कोणी दिले होते पैसे हल्ला करण्यासाठी, हा मंदारच ना. तेव्हा तो गुंड सत्य सांगायला तयारच होत नाही. तो सांगतो की नाही मॅडम, आमचं आणि त्या मंदारची कधी भेटच नाही झाली, आमचं फक्त फोनवरतीच बोलणं होत होतं. तरी कावेरी परत त्याच्यावरती चवताळून उठते. तुम्हाला त्या माणसाने एवढी मोठी सुपारी दिली मारायची, तुम्हाला त्याचा चेहरा लक्षात नाही म्हणजे. गुपचूप कुमानं खरं सांगा, खोटं बोलताय तुम्ही. कावेरीचा राग इतका अनावर होतो की यश निशा दोघांनाही कळत नाही कावेरी इतकी का चवताळली. परत परत तो गुंड तेच सांगतो की नाही मॅडम, आमची मंदारची कधी भेट झालेलीच नाही आहे, आमचं फक्त फोनवरती बोलणं झालं आणि पैसेसुद्धा त्याने कामाचे फोनवरतीच पाठवले होते. तरीही कावेरी त्याच्या तोंडून सत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याच्या तोंडून तिला सत्य वदवता येतच नाही. शेवटी यश निशा दोघेही कावेरीला सावरतात, तिला समजावतात की शांत व्हा. मोहित हवालदारांना त्या गुंडांना जेलमध्ये टाकायला सांगतो आणि त्यानंतर कावेरीला बाजूला घेऊन येत तिची समजूत घालतो की कावेरी प्लीज शांत व्हा, हे सगळं असंच होतं अहो. म्हणजे ना जास्त वेळ तरी या लोकांना हल्ल्यामागचा सूत्रधार माहितीच नसतो, फक्त पैशासाठी काम करणारी लोक आहेत ही. तुम्ही काळजी करू नका, आपल्याला आता त्या हल्लेखोराचं नाव समजलंय तर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करणं खूप सोपं होऊन जाईल. तेव्हा यश कावेरीला म्हणतो की हे बघा कावेरी, निशावरती हल्ला झाला, ती धडपड तुमची धडपड कळते मला, परंतु तुम्ही विश्वास ठेवा, ही गोष्ट परत आपल्या निशाच्या बाबतीत नाही घडणार याची आपण काळजी घेऊच आणि त्या हल्लेखोराला जिजू शोधूनही काढतील. तुम्ही शांत व्हा. कावेरीच्या जीवातून इतका तुटतो ना, मनोमन विचार करते की कसं सांगू यश, अहो ज्याने हल्ला केला तोच आपल्या भोळेपणावरती आपल्यावरती हसत आपल्याच घरात बसलाय. काही वेळानंतर जेव्हा कावेरी घरी पोहोचते तेव्हा मुद्दाम मंदार तिला डिवचतो. गो कावेरी, काय झालं? त्या गुंडाला भेटलीस ना चावून, तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली नसतील ना. कसं आहे ना, हातातोंडाशी आलेला घास जर कोणी काढून घेतला तर चेहरा कसा होतो, तो असा. कावेरीवरतीच तो फिदीफिदी हसायला लागतो. कावेरी शॉक होऊन जाते. मंदारच्या बोलण्याचा विचार करते की म्हणजे त्या गुंडांना ते सगळं बोलायला मंदारनेच सांगितलं, कसं शक्य आहे. म्हणजे ते गुंड तर लॉकअपमध्ये आहेत ना, मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा केला याने. कावेरी गोंधळलेली असते. तर भाग इथेच संपतोय, पुढील भागात बघूयात. कावेरी आपलं मन यशकडे मोकळं करते की ज्यावेळी मी पहिल्यांदा या घरात आले तेव्हा त्या फक्त माझ्यासाठी चिकूची आजी, उदयची आई होती. आता माझ्यासाठी त्या माझ्या खूप जवळच्या व्यक्ती झाल्या आहेत. तेव्हा यश कावेरीला म्हणतो की बरोबर बोलताय तुम्ही. आपल्या आयुष्यामध्ये अचानक एक असं वळण येतं, एक अशी व्यक्ती येऊन जाते की ती नकळत आपल्या आयुष्याचा भाग होऊन जाते. तेव्हा कावेरी विचारते की तुमच्या आयुष्यात असं कोण आहे. यश आपसुकच बोलून जातो की तुम्ही. कावेरी मंदारला धमकावते की माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने जर बघितलं ना तर. तेव्हा मंदार हसत तिला विचारतो की काय कावेरी, अहो तुम्ही सुद्धा खोट्या कावेरी बनून वावरतायच की. इतक्यात यश येतो आणि यश जेव्हा कावेरीला हाक मारतो तेव्हा आता ते दोघेही घाबरतात. परंतु या मंदारच्या प्रकरणाचा कावेरी सोक्षमोक्ष कसा लावेल पाहणं मनोरंजकच ठरेल.